सकार हकारी नाडी दिसती कैशा, उलटल्या दश दिशा अमुपची. सूक्ष्म मूळ सर्व बीजांचा उद्भव, हाचे अनुभव देहामध्ये. समान जैसा अर्क स्थिरचर एकला, आत्मा हा संचरला तैशा परी. ज्ञानदेव म्हणे ह्यावूनी अनेक, बोलाचे कौतुक जेथे नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञामध्ये आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग त्यातल्या 11व्या क्रमांकाच्या श्लोकवर माऊलींनी केलेलं 47 क्रमांकाच्या ओवीचं भाष्य आज आपण अभ्यासणार आहोत. 11व्या श्लोकामध्ये श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, बलम बलवताम चाहम कामराग विवर्जितम, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतवर्षभ. अर्थात बलवानाचं बळ मी आहे, पण ते कसं? आसक्ती विरहित, त्यात तृष्णा नसावी. त्या बळाचा वापर दुर्बळाच्या रक्षणासाठी जर होत असेल तर अर्जुना, त्या बलवंताच्या ठिकाणी असलेलं बळ ते मी आहे. म्हणजे या ठिकाणी बळाचा उपयोग दुर्बलांना उपद्रव देण्यासाठी नाही, समाज कंटकपणा करण्यासाठी नाही, तर तो राष्ट्रसेवेसाठी आहे, समाजसेवेसाठी आहे. स्वकुळाचा उद्धार करण्यासाठी त्या बळाचा वापर आहे. धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतवर्षभ. आणि काम, वास्तविक काम याच्याकडं आपण चुकीच्या दृष्टीने पाहतो, परंतु भगवंत म्हणतात तो काम जर धर्म अविरुद्ध म्हणजे धर्मतत्वाच्या विरुद्ध नाही, म्हणजे धर्मतत्वाला अनुसरून जर असलेला असेल तर सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी निर्माण होणारा काम भगवंत सांगतात मीच आहे. 84 लक्ष योनीत सर्वात जास्त भोग ढेकणाच्या नावे आहेत महाराज, आणि दुसरा क्रमांक मानवाचा लागतो. मनुष्य प्राण्याला सुद्धा इतके भोग आहेत. नाहीतर इतर प्राण्यांमध्ये एकदा गर्भधारणा झाली की पुन्हा कामजीवन ते जोडपं अनुभवत नसतं, उपभोगत नसतं. मनुष्य प्राणीच फक्त असा आहे की सतत कामाची उत्पत्ती त्याच्या ठिकाणी होत राहते आणि त्या कामाचं उपशमन करण्याकरता तो कधीकधी धर्माच्या विरुद्ध वागतो. अशा धर्माच्या तत्वाच्या विरुद्ध जर तो काम वापरत होत असेल तर तो निषिद्ध आहे भगवंत म्हणतात. परंतु धर्माधिष्ठित जर असेल, धर्माने घालून दिलेल्या लक्ष्मण रेषेमध्ये असेल, केवळ प्रजा उत्पन्न करण्याकरता, प्रजनन करण्याकरताच त्याचा वापर होत असेल तर भगवंत म्हणतात तो कामही मी आहे. कारण असा काम लक्ष्मण रेषा आखून दिलेल्या मर्यादेत असतो. धर्म अविरुद्ध भूतेषु, धर्मतत्वाच्या विरुद्ध नसलेला, अविरुद्ध नसलेला काम भगवंत म्हणतात मी आहे. धर्मतत्वानुसार कामजीवन हे इंद्रिय तृप्तीसाठी नाहीच आहे महाराज. कळत असूनही आम्ही जेव्हा अज्ञानपणाचे सोंग घेऊन इंद्रिय तृप्तीसाठी त्याचा उपयोग करतो तेव्हा अशा प्रकारचा काम हा शास्त्रसंमत नाही, निषिद्ध मानण्यात आलेला आहे. माणसानं केवळ प्रजोत्पादन करण्यासाठी कामाला जीवनात स्थान द्यायला पाहिजे. आणि फक्त प्रजोत्पादन करून मुलांना जन्माला घालून आम्ही थांबायचं नसतं. त्यांना सुशिक्षित करणं, त्यांना सुसंस्कारित करण्याचं कामही त्या मातापित्याचं असतं. तेव्हा तो काम धर्माधिष्ठित होत असतो. आणि हेच यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग त्यातल्या 47 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, एरवी विकाराचे ने पैसे
करी कीर इंद्रियांचे ऐसे परी धर्मासी वेखासे जावो नेदी. अर्थात एरवी विकाराचे नि पैसे, पैसे म्हणजे हेतुस्तव, विकाराच्या हेतूसाठी करी कीर इंद्रियांचे ऐसे परी धर्मासी वेखासी जाणे नेदी. अर्थात एरवी विकारांच्या वाढीमुळे इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे अनुकूल आचरण केलं, कारण शेवटी विषय समोर नाही तोपर्यंत वैराग्य असतं महाराज. विषय एकदा समोर आले की मोठमोठ्यांचं वैराग्य भंग पावतं. विश्वामित्रासारखे ज्याला अपवाद ठरले नाही त्या ठिकाणी तुम्ही आम्ही फार अतिशय क्षुल्लक आहोत. समोर विषय दिसला तरी काम उत्पन्न न होणं याला खरं वैराग्य म्हटलेलं आहे. आणि विकार, शेवटी इंद्रियामध्ये विकार उत्पन्न होतातच आणि त्या विकारांच्या इच्छेप्रमाणे इंद्रियांची तृप्ती करण्याकरता जर अनुकूल आचरण करत असेल, अनुकूल आचरण याचा अर्थ धर्माधिष्ठित तत्वच आहे, त्या नियमाला धरून जर तो काम शमवत असेल तर तो काम किंवा ती कर्मे धर्माविरुद्ध अशा कामाला जाऊ देत नाही महाराज. आणि तेच माऊली आजच्या याच्या सांगतायत की एरवी विकाराचे ने पैसे करी कीर इंद्रियांचे ऐसे परी धर्मासी वेखासे जाऊ नेदी. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.